जावंसं नाही वाटत आहे घरी. इकडे आम्ही एवढे दिवस एन्जॉय केलं. महाराष्ट्रात एंटर झालोय. इकडे काय आहे माहिती नाही, अजूनपर्यंत कोणतं हॉटेल उघडलंच नाही. सारखं NH-60 का सोडायला लावतो. स्टार्टिंगच्या ब्लॉग मध्ये जी एनर्जी होती ती तुम्हाला समजलं असेल की या ब्लॉग मध्ये ती नाही आहे तिघांना. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक सगळ्यांना आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. मी अत्रीमुळे तुमचं स्वागत करतो. तर आज आहे आपला गोवा सिरीजचा 6वा दिवस आणि शेवटचा दिवस. आता आम्ही निघालोय गोव्यावरून मुंबईला जायला. सकाळचे 7 वाजतील आता आणि आम्ही ऑलमोस्ट 5:45 वाजता वगैरे निघालेलो. तर बॅग वगैरे सगळी कालच पॅक केलेली. भरपूर आठवणी आहेत आमच्या इकडे आता आणि जावंसं नाही वाटत आहे घरी. इकडे आम्ही एवढे दिवस एन्जॉय केलं. जवळजवळ 5 दिवस आम्ही इकडे होतो. उकार आम्हाला घरी पोहोचायचंय. तर बघूया आता किती वेळ लागतो वगैरे. मॅपवर तर सध्या 10 तास दाखवतात. काय काय होतं आता रिटर्न जाण्याच्या जर्नीमध्ये बघूया आपण. आता सावंतवाडी क्रॉस केलाय आणि पहिला ब्रेक घेतलाय. तर लास्ट आपण जेव्हा साऊथ गोव्याला गेलेलो तेव्हा आम्ही सीएनजी भरलेला. त्यानंतर सीएनजीच भरला आणि जवळजवळ 250-300 किलोमीटर चालवलंय. त्यानंतर आता सीएनजी पूर्ण संपलेला. आम्ही पेट्रोलवर आलो थोडा वेळ. तर आता सीएनजी पंप आम्हाला मिळालाय. झारप कडून ही लोकेशन आहे. तर महाराष्ट्रात एंटर झालोय. जवळजवळ 8.5 किलो बसलाय सीएनजी. तर एवढा सहसा बसत नाही, म्हणजे प्रेशर चांगलं होतं. आम्ही जेव्हा आलो इकडे तेव्हा तर लाईट गेलेली यांची, म्हणजे जेव्हा आम्ही लाईनीत उभे होतो लाईन पुढेच सरकत नव्हती. मग जाऊन विचारलं तर कळलं लाईट गेली आहे. पण मग आम्ही निघणार तेवढ्यातच लाईट आली आणि सीएनजी पण त्यांनी जस्ट गाडी रिफिल करून गेलेली त्यांचं. तर मिळाला आम्हाला चांगलं प्रेशर. आणि सध्या तर भरपूर भूक लागली आहे. तर आता मी खायला बघतोय. तर आता सीएनजी वरून आम्हाला लिटरली 1 तास झालाय बघा. 10 वाजलेत आणि आम्ही पूर्ण वेळ 60 किलोमीटर झाले आम्हाला. आम्ही पूर्ण वेळ खायला शोधतोय. सगळे हॉटेल बंद आहे इकडे. काय आहे माहिती नाही, अजूनपर्यंत कोणतं हॉटेल उघडलंच नाही. एकतर कमी हॉटेल आहेत, त्यात जे आहेत हॉटेल ते पण बंद आहेत. तर आता कधी मिळते खायला काय माहिती. फायनली आम्हाला एक 15-20 मिनिटानंतर एक हॉटेल मिळालंय. तर आम्ही इकडे मिसळपाव मागवली आता. आणि आतापर्यंतचा रोड एकदम मोकळा मिळाला आम्हाला, म्हणजे कुठे ट्रॅफिक वगैरे काय लागली नाही. तर आम्ही बऱ्यापैकी जवळजवळ 200 किलोमीटरचं अंतर कव्हर केलं. आम्हाला जेव्हा निघालेलो तेव्हा 5:30 वाजता पोहोचणार असा टायमिंग दाखवत होता. आणि आम्ही भलेही मध्ये थांबलेलो 15-20 मिनटं. सीएनजी पण भरला तरी पण तेवढाच टाइम दाखवतो. तर काय नाही, पटापट निघू आता. तर आमचं खाऊन झालंय आता आणि निघालोय आता आम्ही परत. तर तिकडच्या खाण्याबद्दल बोलायचं ना तर एकदम जबरदस्त होतं तिकडे. म्हणजे लोकलच हॉटेल होतं ते एकदम. ॲक्च्युली आम्ही तिकडे थांबणार नव्हतो. तिकडे वॉशरूम लिहिलेलं म्हणून आम्ही थांबलो तिकडे. पण बोलला तर थांबलो तर इकडेच खाऊन घेऊया. आणि टेस्ट तिकडची जबरदस्त होती. आम्हाला खूप आवडले. आम्ही नंतर मग तिकडे मॅगी आणि पोहे पण मागवले, ते पण खाल्ले. आणि माझा जर गोव्याचा एक्सपिरियन्स तुम्ही विचारणार तर तो जबरदस्त होता. तो मी तुम्हाला डिटेलमध्ये घरी गेल्यावर सांगेल. आता सध्या तरी आपण या दोघांना विचारू की यांचा पर्सनल एक्सपिरियन्स कसा होता ट्रिपचा. तर माझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स विचाराल तर ॲक्च्युली एवढा काय एक्सपेक्टेशन नव्हता मला की हेच होईल, असंच होईल, तसंच होईल. माझा फर्स्ट टाइम होता. तर 4 दिवसात मी काइंड ऑफ 2 प्रकारच्या लाईफ एन्जॉय केला. एक साऊथची आणि एक नॉर्थची. नॉर्थची थोडीफार पार्टी टाईप वाईब येते आणि साऊथला पूर्ण नेचर, जसं मला आधीपासून आवडतं. तर त्यातल्या त्यात मला साऊथचं जरा बरं वाटलं, चांगलं वाटलं, मजा आली तिकडे. बघा तुला काय वाटतं? मला माझा एक्सपिरियन्स बघणार ना तर पहिला तर मला तुम्ही बजेट सांभाळायला दिलेलं. आणि भाई बजेट सांभाळायचं होतं तर थोडं बघावं लागलं.
नाही तसं हे लोक बोलत होते, अत्री सांगत होता की भगत आमचा टूर गाईड आहे, सगळीकडे भगतच आहे, पैसे देतोय आणि हे करतोय. तर ते सगळं प्लॅन करायचं होतं आणि ते प्लॅन जे केलेलं ते एक्झिक्यूट करणं थोडी मोठी गोष्ट होती. तर ते एक्झिक्यूट केलं कसं तरी, बट जेवढं प्लॅन केलेलं तेवढं नाही झालं. कारण की गोव्याला गेलेलो, गोव्यामध्ये प्लॅन जर एक्झिक्यूट व्हायला लागली तर झालं, मग मित्रांचं झालं सगळं. आणि गोव्याचा एक्सपिरियन्स असा होता की आम्ही नॉर्थ साऊथ दोन्ही फिरलो. जसा भावेश बोलला, 2 वेगवेगळ्या लाईफ आम्ही बघितल्या. नॉर्थमध्ये जे काही म्हणजे पार्टी आणि जी फास्ट लाईफ होती, साऊथमध्ये कम्प्लीट अपोजिट आहे त्याच्या, की एकदम शांत पीसफुल आणि स्लो लाईफ आहे. तर साऊथमध्ये एक म्हणजे तुम्हाला एक पीस हवा असेल तर तुम्ही पक्का साऊथ ट्राय करू शकता. नॉर्थमध्ये तर तुम्हाला फक्त नाईट लाईफ एन्जॉय करायला मिळणार. ज्यांना नाईट लाईफ आवडते ते लोक, त्यांना नॉर्थ आवडू शकतो. बट साऊथचा एक वेगळा काय बोलतात, एक वेगळा ऑरा आहे, तो तुम्हाला तिथेच मिळेल. आणि अजून एक तिसरी लाईफ मी जर डिस्क्राईब करायची झाली गोव्याची, तर गोव्यामधली जे काय बोलतात मंदिरं आहेत, जे तीर्थक्षेत्र आहेत, ते पण तुम्ही लोक व्हिजिट करू शकता. कारण की फक्त गोवा म्हणून जे आहे गोव्याची जी लाईफ, त्याचं एक्सपिरियन्स, लोक बोलतात की गोव्याला फक्त एन्जॉयमेंट वगैरे करायला जा, बट गोव्याचं एक वेगळा एक तुम्ही पार्ट जो आहे तो तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता. त्याच्या मंदिरामध्ये म्हणजे जाऊन व्हिजिट करू शकता. एक वेगळी पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला मिळेल. म्हणजे मी जे 3-4 दिवस गोव्यामध्ये स्पेंड केले आणि ते केल्यानंतर जे काय बोलतात एक वेगळा थकवा वगैरे मला जाणवला. मंदिरात गेल्यानंतर मला तो एक काय बोलतात सुकून मिळाला. तो सुकून तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही पक्का मंदिरांना व्हिजिट करू शकता. अत्री तर असा काहीतरी या दोघांचा एक्सपिरियन्स होता. दुपारचे 2:15 वाजलेत आणि पहिल्या दिवशी जेव्हा आपण धामणी CNG पंपला थांबलेलो, जिकडे हवा वगैरे भरलेली, त्या CNG पंपला आलो आणि बघतला थोडा वेळ लाईन होती इकडे म्हणून त्याला चालवायला दिली आहे. तर चालवत होतो बऱ्यापैकी. हायवेला वगैरे तर नाही चालवणार, पण आहे चालवतो. तर CNG भरूया इकडे, बघूया कितीचा बसतं. आणि लेट नाश्ता केला त्यामुळे भूक पण नाही लागली एवढी. जेवायचं वगैरे तर नंतरच बघूया. तर लास्ट आपण जे CNG भरलेलं त्यानंतर 193 किलोमीटर गाडी चालली आहे. मायलेज आता हायवेला चांगला मिळतोय, पण एक प्रॉब्लेम असा आहे की गरमी खूप वाढली आहे आता. म्हणजे आम्ही AC मध्ये बसून पण आम्हाला भरपूर गरमी फील होते. तर मी टेम्परेचर चेक केलं तर टेम्परेचर पण जास्त नाही, 33 डिग्रीच्या आसपास आहे. पण गरमी खूप फील होते, गरमीमुळे खूप थकायला पण होतं. गोव्याला जात होतो तेव्हा आम्ही एक अल्टरनेट रूटला घुसलेलो. तुम्हाला मी बोललो की मॅपने आम्हाला थोडं पुढे जाऊन दाखवलं, तर ऍक्च्युली ते आम्हाला समजलं आता की तो रस्ता आम्हाला का दाखवलेला, कारण तो अल्टरनेट रूट आहे. आज पण आम्हाला तोच रस्ता दाखवला आणि NH-66 सोडायला लावला. तर त्याचं रिझन हेच होतं की हे बघा इकडे काम चालू आहे. आम्ही त्या देवरुखच्या रस्त्याने तर गेलो, त्या ओनीच्या इकडून, आणि संगमेश्वरवरून बाहेर आलो. आता परत आम्ही चिपळूण जवळ आहे, तर चिपळूणच्या इकडून पण एक आम्हाला अल्टरनेट रूट दाखवत होता, कारण इकडे पूर्ण काम चालू होतं. आम्ही बोललो की असं का दाखवतोय, सारखं NH-66 का सोडायला लावतो. तर मग त्याचं रिझन कळलं आता आम्हाला की ट्रॅफिक आहे. तर आता वाटतंय की तिकडूनच गेलो असतो तर बरं झालं असतं. पण ठीक आहे, काय नाही, आम्हाला आता आम्ही आता जास्त ब्रेक नाही घेत आहे. लास्ट जो CNGचा ब्रेक घेतलेला तिकडून जे आपलं बगीचा हॉटेल होतं, आता परत तिकडेच आम्ही चाललो जेवायला. आणि आता 3 वाजलेत, तर नॉनस्टॉप जाणार आहे. 160 किलोमीटर होतं ते. आता 160 किलोमीटरचा आपला पूर्ण स्ट्रेच आहे. तर असं तर ट्रॅफिक वगैरे आहे मध्ये, कारण की जे रोडचं काम चालू आहे त्यामुळे. बाकी जो मध्येच जो आम्हाला रस्ता लागलेला तो खूप चांगला आहे.
तर आता आलोय आम्ही बगीचा हॉटेलमध्ये आणि आता डायरेक्ट सिंगल 160चा एक स्ट्रेच घेतला आम्ही, मध्ये कुठेच थांबलो नाही. जवळजवळ 2.5 तासामध्ये आम्ही आलो आणि मस्त व्ह्यू बघत बघत आलो. तर आम्ही याच रोडनी ऑलमोस्ट सेम रोडनी आम्ही गेलेलो, त्याच रोडनी रिटर्न आलो. पण फरक एवढाच होता की आम्ही रात्री गेलेलो आणि आज सकाळचा आम्हाला एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळाला. आणि आज आमची तिघांची पण एनर्जी थोडी लो आहे, कारण एक तर सकाळी आम्हाला निघायचं नव्हतं, निघायला लागलं आणि परत ती जी स्टार्टिंगच्या ब्लॉगमध्ये जी एनर्जी होती ती तुम्हाला समजलं असेल की या ब्लॉगमध्ये ती नाही आहे तिघांना पण. तर असं सगळं आहे. आता ऑलमोस्ट आता इकडून किती 150 किलोमीटर राहिले असतील घरच्यासाठी. आणि मी एक गोष्ट नोटीस केली की आम्ही भले सकाळी आलो असेल, पण मी ऐकलेलं की जेव्हा पण आपण गोव्याच्या बाहेर जातो तेव्हा दोन्ही चेकपोस्टला चेकिंग होते, गोव्याच्या पण आणि महाराष्ट्राच्या पण आमची एका पण चेकपोस्टला चेकिंग नाही झाली. तर कदाचित आम्ही सकाळी लवकर निघालो म्हणून झाली नसेल, तर असं पण असू शकतं. आता इकडून आम्हाला जास्त थांबायचं नाही, म्हणजे लास्ट CNG भरलेला, त्यानंतर इकडे येईपर्यंत आता संपलंय सगळं आणि तर परत फक्त एक CNGचा एक छोटा ब्रेक घ्यायला जेवून झाल्यावर लगेचच CNG मिळालं आहे बाजूलाच. तर आता हालत खूप खराब आहे, आम्ही थकलो आहे सगळे. तर मी आता डायरेक्ट घरी जाऊनच ब्लॉगला एंड करतो आणि तुम्हाला अजून काय काय गोष्टी मला सांगायच्या ते सांगतो. सध्या तर इकडे CNG भरतो, नशीब इकडे लाईन पण नव्हती. तुम्ही जो लास्ट सीन बघितला तेव्हा आम्ही भरपूर थकलेलो, तर त्यानंतर मी ब्लॉग नाही केला आणि त्या दिवशी 9:30 वाजता मी घरी पोहोचलो. तर हा त्याच्या 1-2 दिवसानंतरचा मी व्हिडिओ शूट करतो. तर माझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स सांगायचा झाला तुम्हाला तर 1 नंबर होता. म्हणजे मला कधी असं होत नाही की मी मुंबई सोडून गेलो आहे आणि मला परत यावंसं वाटत नाही, असं मला कधीच झालं नाही आजपर्यंत. मी कुठेही गेलो, मी 3-4 दिवस झाले की मला घरची आठवण येते आणि मला असं वाटतं की परत घरी जावं लवकरात लवकर. पण तिकडे मला असं वाटतच नाही. मला असं वाटत होतं की तिकडे अजून राहावं आणि तिकडची म्हणजे जी लाईफ होती, कारण आम्ही तो जो 4-5 दिवसाचा जो टाइम फ्रेम होता तेव्हा आम्ही वेगवेगळ्या जागा खूप एन्जॉय केल्या. म्हणजे पहिले तर आम्ही नॉर्थमध्ये पार्टी लाईफ बघितली, त्यानंतर आम्ही 3ऱ्या दिवशी वगैरे आम्ही साऊथची पूर्ण नेचरची लाईफ बघितली. म्हणजे नेचर कसं असू शकतं, म्हणजे मी कधी लाईफमध्ये एक्सपेक्टच केलं नव्हतं की एवढा मोठं क्षितिज जे काबोदेर आम्हाला मी बघितलं ते मला कधी असं बघायला मिळेल. आणि ते अनएक्सपेक्टेड गोष्टी होत्या सगळ्या. आणि तिकडची स्पिरिच्युअल लाईफ, तर असे 3 वेगवेगळ्या गोष्टी आम्ही 3 पर्स्पेक्टिव्हमध्ये बघितल्या. ओव्हरऑल आमची खूप चांगली ट्रिप झाली ही गोव्याची. आणि कमी लोक होतं म्हणून आम्हाला हवं तसं प्रत्येक गोष्ट करता आली. कदाचित जास्त लोकांमध्ये एवढी एन्जॉयमेंट आली नसती. तर सगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत. तर ही व्हिडिओ मी इथपर्यंतच ठेवतो आणि गोव्याची सिरीज आज आपली इकडे संपते. तुम्हाला जर पूर्ण सिरीज आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. तुम्ही कधी गोव्याला गेलाय, तुम्ही काय काय एन्जॉय केलं तिकडचं, माझं काय राहिलं तिकडचं एन्जॉय करायचं तर ते पण मला सांगा. आणि अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. आम्हाला तर आता लवकर पोचायचं. आज एक तर सोमवार आहे, तर लवकर आम्हाला